भारतामधले साधारणतः 1 किंवा 2% सी असे असतील की जे थ्रोट पास झाले सगळ्या एक्झाममध्ये. अटेम्प्ट्स आणि फेल्युअर येत राहतात. हां. बरोबर, ठीक आहे. सो विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी, ठीक आहे, अटेम्प्ट्सला फेल्युअर म्हणून घ्यावं की अपॉर्च्युनिटी म्हणून घ्यावं? फेल्युअर इज अ पार्ट ऑफ युअर स्टडी. म्हणजे बाकीचे जे काही आहेत 95% CA माझ्यासहित हे कुठे ना कुठेतरी फेल झालेले आहेत. टप्प्याटप्प्यानेच घे. या इंटरच्या एक्झामला संपूर्ण पॅटर्न हा 70-30चा असतो. तुमच्या या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला कुठली मुलांमध्ये काही प्रिपरेशनची कमतरता भासली का? आता ह्याच्यात जास्त काही फरक मला वाटत नाही आहे, कारण मी स्वतः अतिशय छोट्या खेड्यातनं आलेलो आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग यांची फी दिवसेंदिवस वाढत आहे, ठीक आहे. CAच्या बाबतीत काय आहे? त्याचं काय एक्सपेन्स असतील? आमच्या CA इन्स्टिट्यूटच्या ब्रांचेस आहेत. ऑल ओव्हर इंडिया CAच्या जवळजवळ 170 ठिकाणी ब्रांचेस आहेत. CAचं कुठलं कॉलेज नाही आहे. CAची एकच इन्स्टिट्यूट आहे, द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्स ऑफ इंडिया. यांच्याकडे तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायला लागतं. रजिस्ट्रेशन करायचं सुरुवातीला CA फाउंडेशनसाठी रजिस्ट्रेशन करायचं. त्याची फी असते 9,000 रुपये. सगळ्यांची जर टोटल केली तर CA होण्याचा ॲक्च्युअल खर्च फक्त 85,000 रुपये आहे.